मंदिर आलेलं आहे. कधीपासून घ्यायचं होतं, फायनली आम्हाला जशी डिझाईन हवी होती तशी मिळाली. म्हणजे गोल्डमध्ये इन्व्हेस्ट वगैरे करत गेलो आणि मग लग्नाला आम्हाला एक्स्ट्रा काही गोल्ड करावं लागलं नाही. आमचं होतं त्याच्यामध्येच आम्ही मंगळसूत्र, छोटं मंगळसूत्र, कानातले, बांगड्या वगैरे सगळं असं केलं. आमचं आम्हीच दोघां मिळून. कोलॅबरेशन वगैरे नाहीये. खरेदी केलेली आपण कोलॅबरेशन नाही केलंय. की फ्लॅटला जे पैसे आपण इन्व्हेस्ट करणार होतो ते आपण आपल्या घरामध्येच करूया. स्वतःच्या घरामध्ये आलेल्या आहेत नवीन गोष्टी. आज एका दिवसात खूप सारी शॉपिंग केलेली आहे. मेन म्हणजे मंदिर आलेलं आहे. कधीपासून घ्यायचं होतं, फायनली आम्हाला जशी डिझाईन हवी होती तशी मिळाली तर पटकन घेतला. त्याच्यानंतर इकडे एक कपाट घेतलेला आहे. अजून काय काय घेतलेलं पाठीमागे दाखवते. अनबॉक्सिंग करायचे, दाखवते मी. आत्ताच आम्ही घेऊन आलोय. वाजलेत बघा किती, 8:30 होऊन गेलेले आहेत. अजून जेवलो नाही. आत्ता जस्ट सगळं सामान उतरवलं. तुम्हाला दाखवते थोड्या वेळामध्ये. किती हजाराची झाली शॉपिंग? हे आणि हे थोड्या वेळात सांगते. स्टे ट्यून. इकडे ठेवले ना, सगळं पॅक केलं एकदम. कसं मी सध्यापुरते असं फिरवलं, जस्ट दाखवलं. या मंडळी जेवायला प्रीतच्या आवडीचं आहे लाल मासे. काय रे? मी नाही खात, तर मला अंड्यांचं कालवण आणि त्याच्यामध्ये आहे एवढे सगळे आंबे टाकलेत ना, काय विचारूच नका. मला अंड्यांचं कालवण आणि हे बोंबील आहे तळलेले. मी मच्छी नाही खात ते. ओके. आत्ता मी तुम्हाला दाखवते बेडरूमचा बिफोर लुक. बेडरूम कसा दिसतोय आता सध्या. असा आहे बेड. इकडे आहे आपला जुनंवालं कपाट आणि इकडे आहे रॅक. त्याच्यामध्ये सगळे बुक्स आणि काय नाही आपलं चटरपटर माझं मेकअपचं सामान सगळं असं मिक्स आहे. असं आहे. हा रस्सा आहे, त्याला शिफ्ट करायचं आहे अजून. तर असं बिफोर लुक आहे बेडरूमचा. आता थोडंसं चेंज होईल. आता कपाट इथे बसवतोय आम्ही 2. जरा नवीन चेंज करायचं आहे. नवीन माणसांसाठी पण आपल्याला जागा करायची आहे कपाटं वगैरे, तर त्याचीच तयारी चालू आहे. तर हे वॉल पूर्ण चेंज होईल. ही रॅक आता सगळी काढतोय, बुक्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये. असं खूप वेळ जाईल. आता वाजलेत बा किती, संध्याकाळ म्हणजे रात्र झाले. तर आत्ताच करायला गेलो. प्रीतला परत उद्या सकाळी कामाला जायचं आहे. तर असं काही आहे. आपला बेड खूप मोठा आहे आमचा, म्हणजे किंग साईज आहे ना प्रीत? किंग साईज आहे, खूप मोठा. म्हणजे 4 माणसं आरामात झोपतील, 4 ते 5 माणसं. स्टोरेजवालं आहे. हा पण मी ऑनलाईनच घेतला होता, लाकडी आहे, खूप चांगला आहे. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. 4 वर्ष झाली प्रीत. सागाचं आहे पण छान आहे. आम्ही ऑनलाईन पहिल्यांदा असं सागाची वस्तू घेतली, पण चांगली आहे, मजबूत आहे. तरी आम्ही त्यांना किती वेळा शिफ्ट केलं इकडे तिकडे असं, तरी पण मजबूत आहे. तर हा बेड आमचा मोठा आहे, त्याच्यामुळे सामान जरा ॲडजस्ट करावा लागतो. आणि हा आमचा जुनावाला कपाट आहे. हो, मॅट्रेस पण आणले, दाखवायचे आहे. आणि फायनली आपल्या बेडरूमचा लुक थोडा चेंज झालेला आहे. नवीन आपण कपाट घेतलेला आहे, ते जरा इकडे शिफ्ट केलं. आणि त्या आईच्या रूममध्ये हा कपाट होता, तो आमच्याकडे आणला. जरा हे कॉम्बिनेशन जरा बरं वाटते. तर आता थोड्याच महिन्यांनी म्हणजे आठवड्यांनी आपले नवीन माणसं येणार आहेत, म्हणजे आमचं बाळ येणार आहे. त्यासाठी थोडी चेंजिंग चालू आहे रूमची, बेडरूमची थोडी स्पेस करतोय. तर हा पूर्ण कपाट त्याच्यासाठीच असणार आहे. बाळाचे सगळे कपडे, सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत. त्यामुळे थोडं चेंज केलेलं आहे बेडरूममध्ये. हा कपाट आमच्यासाठी आहे, तसे पण आमचे खूप सारे कपडे झाले. बेडमध्ये सुद्धा आहे, तर हा सेपरेट आमच्यासाठीच आम्ही ठेवला आहे. आणि हा जो आपण नवीन घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळे बाळाचे कपडे टाकणार आहे, म्हणजे ठेवणार आहे. तर सुरुवात केलेली आहे हळूहळू. आतून कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखवते. हा कपाट आम्ही फक्त स्टोरेज करण्यासाठी, म्हणजे वस्तू ठेवण्यासाठी घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये लॉकर वगैरे अजिबात नाही आहे. मी तुम्हाला दाखवते ओपन करून आतून कसा दिसतोय. अशा रॅक आहेत, लॉकर वगैरे ह्याच्यामध्ये नाही आहेत, फक्त आपल्याला सामान ठेवण्यासाठी आम्ही घेतलेला आहे. अशा रॅक आहेत, त्याच्यामध्ये आम्ही कपडेसुद्धा ठेवलेले आहेत. सुरुवात केलेली आहे बाळाची शॉपिंग करायला, त्यामुळे थोडेसे कपडे आहेत. हे काय आहे हे तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळामध्ये. पण आता सेपरेट कपाटच आम्ही बाळासाठी ठेवणार आहोत, म्हणजे बाळाच्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्येच ठेवणार आहोत. एक बॅग ठेवली अशी, बघू आता लवकरच हॉस्पिटल बॅगसुद्धा पॅक करावी लागणार आहे, म्हणून ती अशी टाकून ठेवली वरती. आणि कपडे आहेत. तर असं आहे कपाट. व्हाईटच आम्हाला भेटलं, आणि म्हणजे व्हाईटच हवं होतं, का या कपाटाला थोडा कॉम्बिनेशनला चांगलं झालं. का आमच्याकडे ऑलरेडी थोडं व्हाईट आणि पर्पल होता, म्हणून आम्ही व्हाईट घेतला. आणि छान आहे, मजबूत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कपाट घेण्यापेक्षा फर्निचरचंच काम करायचं ना, पण सध्या आमचा असा काही विचार नाही फर्निचर करायचं आहे म्हणून. आणि आता सध्या आमच्याकडे वेळसुद्धा नाही, कारण फर्निचरला वेळसुद्धा जाईल आणि हे सुद्धा लागतं.
पण आत्ता सध्या आम्ही या गोष्टीतून सॅटिस्फाय आम्ही असंच विचार केला होता की ऑलरेडी घरामध्ये कपाट आहेत, मग एक्स्ट्रा बेडरूमच्या फर्निचरचं काम नाही करायचं. फर्निचरचं काम करायचं आहे पण वेगळ्या गोष्टीमध्ये, तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये समजणार आहेच, तर स्टे ट्यून. पण बेडरूम सध्या सॉर्ट आउट आहे. आणि तुम्ही आमचं जुनंवालं कपाट बघितलं असेल, ते आम्ही ना लग्नाच्या आधी दोघां मिळून सेविंग करून करून तीवालं कपाट घेतलं होतं. म्हणजे आम्ही लग्नाच्या आधी ज्या काही संसाराला गोष्टी लागतात त्या दोघां मिळून 50-50% असं आम्ही घेतल्या होत्या. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्या आहेत आमच्याकडे. त्यामुळे जुन्या गोष्टींचं थोडी अटॅचमेंट आहे, त्या गोष्टी टाकायची नाही वाटत, थोडंसं इमोशनल. आपण कसे घेतले होते, कसे पैसे साठवले होते त्या प्रोडक्टसाठी. त्यामुळे घरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत जुन्यावाल्या त्या सगळ्या आम्ही स्क्रॅचपासून घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्या टाकायची वाटत नाही, त्याचा उपयोग करायची वाटत नाही. आपल्याकडे हे आहे ना, मग बस असं होतं आमचं. आणि आमची अशी गंमत बघायला आम्ही स्टार्टिंगपासूनच सेविंग आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहोत. म्हणजे आम्ही आमच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीला, पहिल्या बड्डेला रिंग केली मला, आम्ही हे आपलं काय म्हणतात चैन केली, अशा सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे गोल्डमध्ये इन्व्हेस्ट वगैरे करत गेलो. आणि मग लग्नाला आम्हाला एक्स्ट्रा काही गोल्ड करावं लागलं नाही. आमचं होतं त्याच्यामध्येच आम्ही मंगळसूत्र, छोटं मंगळसूत्र, कानातले, बांगड्या वगैरे सगळं असं केलं आमचं आम्हीच दोघां मिळून. आणि मग घराकडे लक्ष होतं. सगळं आम्हाला फ्लॅट घ्यायचा होता, पण फ्लॅटचा विचार आम्ही कॅन्सल केला की नाही, आपण आपल्या गावीच स्थायी होऊया. म्हणजे फ्लॅटचे पैसे आम्ही जे सेव्हिंग केले होते ते आम्ही या घरामध्ये इन्व्हेस्ट केले. म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही असं खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत. त्यामुळे आता आम्ही फायनली आमच्या ड्रीम होममध्ये राहतो, गावाकडेच, आमच्याच एरियामध्ये. असं आहे. फ्लॅट घेतला असतं पण तेवढा कंजेस्टेडमध्ये राहिलं. आणि आम्ही ब्रॉन अँड बॉटम गावामध्येच, आजूबाजूला आईस्पेस जागा लागते, गार्डन लागतं. त्यामुळे विचार केला की फ्लॅटला जे पैसे आपण इन्व्हेस्ट करणार होतो ते आपण आपल्या घरामध्येच करूया स्वतःच्या. तर अशी आमची स्टोरी आहे. आता इन डिटेलमध्ये मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन, पण अशी एक तुम्हाला हिंट दिली की आम्ही फर्निचरचं सध्या काम नाही करणार आहोत. सध्या आहे ते आम्ही सॅटिस्फाय आहोत. फर्निचरचं काम करणार आहोत पण दुसऱ्या गोष्टीमध्ये, ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये समजणार आहे. आई पप्पा गेलेले आहेत मार्केटला, कारण की आज आहे मार्केट, भाजी वगैरे आणायची. मग ते दोघं जण गेले, संध्याकाळीच गेलेले आहेत. मी घरामध्ये एकटीच आहे, प्रीत कामाला गेले, तो आता संध्याकाळी येईल. त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या गोष्टी दाखवते. देवारा पण सेट करायचं आहे आणि मॅट्रेससुद्धा घेतलेली आहे, त्याचीसुद्धा अनबॉक्सिंग करायची आहे. तर स्टे ट्यून. आई आलेली आहे मार्केटमधून, भाजी आणलेली आहे. पहिलेच वांगी, टोमॅटो आणलेली आहेत. त्याच्यानंतर टोमॅटो काही जास्त आहेत की काय, शेंगा, त्याच्यानंतर हे काय आंबे, पांढरे कांदे, सुट्टे आणलेच वाटतं. सुट्टे आणले, कोशिंबीर करतो. अच्छा, सुट्टेवाले आहे, पडले पांढरे कांदे आहेत हे सुट्टे. हे काय दुधिया छोटासा, हे असे कोशिंबीर वगैरे करायला छान. पांढरे कांदे, लिंब आणलंय, भोपळा, भोपळ्याची भाजी करायला, भोपळा आणि तोंडली. ही सगळी आमची गावची भाजी, ताजी ताजी. मंदिराची आता अनबॉक्सिंग होणार आहे, कारण की आमची शीट आलेली आहेत. कुठे आहेत? इकडे आहे. ओके, बाप्पा विराजमान होणार हा आता. येस, नवीन मंदिरात. नवीन मंदिरामध्ये फायनली. वाजलेत बा किती, 8 वाजायला आले. आत्ता आमचे अहो आले कामावरून आणि मग लगेच कामावरून आल्यावर सगळ्या गोष्टी होतात. सुरू होतं. म्हणजे कसं छान आहे. पण बघ लाईट लावल्यानंतर अजून छान वाटेल. बघूया आता कसं काय. अजून खालचे ड्रॉवर वगैरे तुम्हाला दाखवायचं आहे सगळं. तर जस्ट ओपन करतोय प्लीज. कलर आहे क्रीम कलर आहे, क्रीम बेज बोलतात ना, थोडंसं हे आहे आपलं, काय बोलतात ते, गोल्डन नाही सॉरी पिंक, रोज गोल्ड टाईप सारखं आहे. रोज गोल्डच बोलतात ना, असं आहे. इथे आहे हा पहिला ड्रॉवर, मस्त आहे. ओके, हे पण आहे. त्याच्यानंतर एक्सटेंड, नैवेद्य वगैरे रिमूवेबल आहे. हे रिम्यूवेबल आहे, आपण काढू शकतो. लावू शकतो जसं पाहिजे प्रत्येकाला. ओके, आणि त्याच्यानंतर आहेत खाली 2 ड्रॉवर्स आहेत. स्पेस छान आहे. हे पण आहे मध्ये ठेवायला. हां, फळी ठेवू शकतो आपण. लावू आपण, मग दाखवूया. ओके, आता सेट करतोय म्हणजे लावतोय. ओके, आता असं आहे आमचं मंदिर. आता मॅट्रेसचं अनबॉक्सिंग करूया. फ्लो प्रोटेक्टर नाही घेतला.
ओके. त्याच्यामुळे आपण सध्या चादर टाकलेली आहे. तर म्हणजे हे कवर घ्यायचं आहे तिचा म्हणून सध्या खाली चादर टाकलंय. चांगलीच आहे एकदम. लॅटेक्स वाली आहे. अच्छा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईप्स येतात. हां. अर्गोनॉमिक येते, अजून काहीतरी असतं. आणि ही लॅटेक्स वाली आहे. अजून एक असते स्प्रिंग वाली असते. सावकार मी तुला काय मदत करू शकेन का? काय नको करूस, थांब. तू कॅमेरा पकड. पाय ठेव खाली. ओके. संकुला कवर आहे. मदत करायला आवडतं, हा तेच ना. पण सध्या नाही करू शकत. सध्या मी नाही करू शकत, काहीच हेवी नाही उचलू शकत. नाही तर मी नंतर मी आता हे एवढंसं दिसतंय, एवढं मोठं कसं होईल ते बघूया. चांगलीच आहे रे, मजबूत आहे एकदम. पॅकिंग चांगली आहे. एक ऑर्थोपोडिक असते, हा. एक ऑर्गोनॉमिक असते नरम. ऑर्थोपोडिक म्हणजे जरा पाठीच्या कानाचा त्रास आहे त्याच्यासाठी वगैरे. ती लॅटेक्स आहे, म्हणजे रबर असते त्याच्यामध्ये. पॅकिंग फुल देतात. त्याची ॲडव्हर्टाईज येते आजकाल इंस्टाग्राम, फेसबुकला सगळीकडे. फ्लो मॅट्रेस. येस. खुल जा सिम सिम. खुल गई क्या? खुल गई है. लगेच हवा भरली जाईल मग आतमध्ये. एवढी मोठी आहे. आपला बेडच एवढा मोठा आहे. खालची कोणती? वरची बाजू कोणती, खालची बाजू कोणती? खालची. अच्छा, ब्लू वालं हे जे आहे ते खाली आहे. हे वालं आहे ते टेक्स्चर आहे काहीतरी त्याला. बघूया आपण आता. तसं मला अनबॉक्सिंग करायला आवडते. खेचू का? माहिती मला. शॉपिंगच आवडते. त्यांचे असे म्हणणं की 100 दिवस वापरा, आवडलं नाही तर रिटर्न. रिटर्न करा, तुमचे पूर्ण पैसे परत मिळवा. ओके. ते लोक म्हणतात. बघूया आपल्याला आवडते का. आहे तर चांगली. व मॅट्रेस पूर्ण ओपन झालेली आहे आणि थोडासा डाग आहे इथे. हा बघा, इथे फोटो काढतोय आम्ही, पण छान आहे एकदम. बघ, मऊ मऊ आहे एकदम. आहा, आज मस्त झोप लागणार आहे वाटतं. बरोबर आहे ना. ओके, याचा फोटो काढून घे. फोटो काढून घेऊ. हे बघा साईज त्याची काय बोलतात, हाईट. 6 इंचेस घेतली मी. घेणार होतो मोठी. एकदम बसते बरोबर, परफेक्ट बसली. व आपला किंग साईज आहे ना बेड? किंग साईज बेड आहे. 72 बाय 78. 72 बाय 78. एवढा मोठा आहे. मस्त. बरोबर ना. ओके. संकेता पाटील बसत आहेत. डायरेक्ट जाते आतमध्ये. कसं काय? नाही जात नाही आतमध्ये. हलकं सॉफ्ट आहे, म्हणजे कडक पण नाही बोलू शकत आपण. छान आहे. पण तर असं पण इथे झोपल्यानंतर इथे पाण्याचा ग्लास ठेवल्यानंतर असं काहीतरी आहे ना ते मोशन कंट्रोल बोलतात ते. पण चांगली आहे. उड्या मारू शकतो माणूस. बरी आहे ना. थँक्यू. मंडळ आभारी आहे. मंडळ आभारी आहे. तर बघूया कसं काय अनुभव गादीचा. एक मॅट्रेस घेतली होती लोकल शॉपमधून, पण ती जरा कडक स्पंजवाली निघाली. तिचा शेप बदलतच नाही परत. जसा शेप घेतलाय तसाच आहे. म्हणून जरा चांगल्या मॅट्रेस मध्ये इन्व्हेस्ट केली आणि घेतलं. त्यांना झोप पण छान लागेल. ओके, पाहूयात कसा काय अनुभव येतोय. नवीन माणसं आल्यानंतर उड्या काय मारणार नाही, लोळणार काय. आता मी ही घेतले फ्लो मॅट्रेसच्या वेबसाईटवरून. त्याच्यामुळे ती 100 डेजची रिटर्न देत आहेत. कोलॅबरेशन वगैरे नाहीये. आपण कोलॅबरेशन नाही केलंय. आपले तेवढे रीच नाही झाला मे बी त्यांच्यासाठी. तर ॲमेझॉन फ्लिपकार्टला पण मिळते, पण तिथे 100 डेजचं नाईटचं कव्हरेज नाही मिळत. म्हणजे तुम्ही रिटर्न करू शकता. बघूया संकेता पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग पूर्ण मोठा झालेला आहे. सगळे रिव्ह्यूज टाकवते. कपाटाच्या रिलेटेड पण सांगितलं मी. हे कपाट आहे. संकेता पाटीलने आता लावलेले आहे सगळं. बघूया. हळूहळू चालली तयारी. अजून शॉपिंग करायची बाळाची. ओके, चलो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.